आत्मकथन वाचणं तसं प्रत्येकाचा आनंददायी अनुभव असतो. असंच एक आत्मकथन सध्या वाचतोय, त्याचं नाव आहे परखा. लालासाहेब जाधव यांनी लिहिलेलं हे परखा हे जे आत्मचरित्र आहे, आत्मकथन जे आहे अतिशय उत्तम प्रकारचं झालेलं आहे. हुबेहूब वर्णन या आत्मकथनामध्ये, आत्मचरित्रामध्ये आपल्याला वाचता येईल. ग्रंथाली प्रकाशननं हे आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे. या आत्मचरित्राचं मुखपृष्ठ आपण पाहू शकता. परखा हे जे आत्मचरित्र आहे अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारच्या घटना या आत्मचरित्रामध्ये आपल्या डोळ्यासमोर येतील. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपले नातेवाईक आपल्याला मदत करतील, आपले पाहुणे आपल्याला मदत करतील, आपले रावळे आपल्याला मदत करतील, पण कैकाडी समाजाच्या जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे त्यांच्या मदतीला कोणीही आणि कधीही येण्यासाठी तयार नसतं. असं या स्वतःचं दुःखाला स्वतः सामोरं जावं लागतं आणि त्यातून एक प्रकारची ऊर्जा घेऊन स्वतः लढावं लागतं. असंच लढत लढत लालासाहेब जाधव जे आहेत ते समोर गेले आणि या समाजामध्ये राहून कैकाडी म्हणजे काडीला विणून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणारे हे लोक आहेत. बऱ्याचदा पांढरपेशी उच्चभ्रू लोकांना अशा वस्तू चालतात, अशा लोकांनी दिलेल्या सेवा चालतात, न्हाव्याने केलेली कटिंग चालते. 12 बलुतेदारी मध्ये येणाऱ्या लोकांची वस्त्र चालतात, धोब्याची धुवून दिलेलं चालतं, माळ्याने शेतीतील सर्व काही धान्य, फळं, फुलं दिलेली चालतात. पण अशा लोकांचा स्पर्श पूर्वी चालत नव्हता आणि चालत नाही. का चालत नाही अशा प्रकारचा प्रश्न हे आत्मचरित्र परखा नावाचं आत्मचरित्रातून लालासाहेब जाधव आपल्या समाजाला विचारतात. मनाची एक प्रकारची शक्ती घेऊन, मणक्याचा आजार घेऊन लॉकडाऊनच्या काळामध्ये लेखकाने हे आत्मचरित्र लिहिताना मोरगावपासून, त्यांच्या लहानपणापासून हे आत्मचरित्र सुरुवात करत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणात राहून लेखक असं लिहितो की त्यांच्यामुळे मला हे लिहिता येते आणि मी हे पुढे जाऊ शकतो. ते प्रश्न मांडताना लेखक असं मांडतोय की कैकाडी समाजामध्ये विदर्भातले जे कैकाडी आहेत ते अनुसूचित जातीमध्ये येतात, पण इतर महाराष्ट्रातले इतरत्र असणारे कैकाडी समाजातील लोक मात्र विमुक्त जातीतील विमुक्त मध्ये येतात. आणि मग अशा प्रसंगाने सुरुवात होते. लहानपणीचे अनेक प्रसंग लेखक या आत्मचरित्रामध्ये रेखाटत आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहता येईल की त्यांच्या मामाच्या लग्नाला जाण्याचा जो प्रसंग आहे, यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर लिहिलेल्या धनंजय कीर सरांचा बैलगाडीचा प्रसंग या आत्मचरित्र वाचताना आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. 8 दिवस चालणारी लग्नाची हकीकत लेखक आपल्याला सांगतो आणि त्या काळामध्ये खूप मोठी दहाड पडलेल्या वनाच्या क्षेत्रातून वाट चुकून एका रात्री भयावह अवस्थेत कसं हे कुटुंब राहताने त्यांच्या दिनकर मामाचं लग्न हे त्या आत्मचरित्रातून मुळातूनच वाचण्यासारखं आहे. दुसरी आत्तेमध्ये लेखक पत्र लिहितो. 15 दिवसांनी लेखकाची आत्या आजोबाला भेटायला येते, पण ते पत्र व्यवस्थित लिहिलं नाही म्हणून वडील बेदाम लेखकाला मारतात आणि त्याच दिवशी लेखक जेव्हा काड्या तोडायला जातात आणि त्या मळईमधील जो पाटील असतो तो पाटील नारायण तावरे पाटील लेखकाला मारतात. आणि मग या प्रसंगातून आपल्याला असं वाटतं की हे जे सगळं आत्मचरित्र आहे, या आत्मचरित्रातील लहान लहान प्रसंग आपल्याला